नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज मी आपल्यासमोर इयत्ता 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील जे चौथं युनिट आहे त्यातला दुसरा लेसन भोली हा सादर करणार आहे। याचा पहिला पार्ट मी आपल्यासमोर सादर करतोय। याचा दुसरा पार्टचा व्हिडिओ यानंतर मी लगेचच अपलोड करेन, तो तुम्ही नक्की पहा। तर मग पेज नंबर 131 वरती 131 वरती या पाठाची सुरुवात होते। माझ्याकडे इथं पुस्तक आहे, तुम्हाला पुस्तकाची गरज लागेल। तर मग चला सुरुवात करूया। भोली के.ए. अब्बास 1914 to 1987 was an Indian film director, novelist, screenwriter and a journalist in the Urdu, Hindi and English languages. तर के.ए. अब्बास ज्यांचा जन्म 1914 ते 19 व त्याचा मृत्यू 1987च्या 19ला झाला आणि जे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, कादंबरीकार, त्याच्यानंतर स्क्रीन रायटर म्हणजे चित्रपटाचा स्क्रीन प्ले लिखाण करणारे, सोबतच ते हिंदी, उर्दू व इंग्रजी भाषांमध्ये ते जर्नलिस्ट म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे, म्हणजे पत्रकार म्हणून। हिज फिल्म्स वन नॅशनल अवॉर्ड्स। आता त्यांच्या चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत। ही इज कन्सिडर्ड वन ऑफ द पायनियर्स ऑफ इंडियन पॅरलल और न्यू रिअलिस्टिक सिनेमा। तर त्यांना ते पायनियर्स या शब्दाचा अर्थ आद्य किंवा अग्रेसर किंवा अगदी सुरुवातीचे किंवा आद्य प्रवर्तक असं म्हणूयात त्यांना। तर त्यांना भारतीय समांतर किंवा न्यू रिअलिस्टिक म्हणजे नववास्तववादी सिनेमाचे त्यांना आद्य प्रवर्तक असं मानलं जातं। पॅरलल या शब्दाचा अर्थ समांतर। हिज कॉलम लास्ट पेज होल्ड्स द distinction of being one of the largest running column in the history of Indian journalism. तर भारतीय पत्रकारितेच्या इतिहासामधलं त्यांचं जे लास्ट पेज नावाचा जो कॉलम यायचा त्याला खूप वेळ किंवा खूप दिवस जो चाललेला होता वृत्तपत्रांमध्ये आणि त्यांना खूप प्रसिद्धी सुद्धा त्याला मिळालेली होती आणि सोबतच त्यांना एक प्रकारचा आदर मिळालेला होता लोकांकडून त्यांच्या लिखाणासाठी। तर मग बघा, अशा प्रकारे हे के.ए. अब्बास यांची ओळख आहे। पार्ट 1 आपण सुरुवात करूया। हर नेम वॉज सुलेखा, बट सिन्स हर चाइल्डहुड एव्हरीवन हॅड बीन कॉलिंग हर भोली द सिम्पलटेन। आता तिचं जे नाव होतं ते सुलेखा होतं, पण अगदी तिच्या बालपणापासून प्रत्येक जण तिला भोली असं म्हणायचं। त्याचा अर्थ इथं सिम्पलटनचा अर्थ आहे वन हू कॅन बी इझिली डिसिव्ड ऑर बिलीव्ह एनिथिंग, म्हणजे असा एखादा व्यक्ती की जो सहजपणे दुसऱ्याकडून फसवला गेला जाऊ शकतो किंवा दुसऱ्यावरती पटकन विश्वास ठेवतो, अशी व्यक्ती त्याला सिम्पलटन असं म्हटलं जातं। म्हणजेच भोळसट किंवा भोळा भाबडा असा तो व्यक्ती, म्हणजे ती मुलगी जिचं नाव सुलेखा होते ती भोळसट होती आणि भोळी भाबडी होती, म्हणूनच तिला भोली असं म्हणत असायचे। शी वॉज द फोर्थ डॉटर ऑफ नंबरदार रामलाल। आता जे नंबरदार ॲन ऑफिशियल हू कलेक्ट्स रेव्हेन्यू, म्हणजे महसूल गोळा करणारा एक अधिकारी नंबरदार। तिचे जे वडील रामलाल होते यांची ते चौथं अपत्य होतं, ती चौथी मुलगी होती। वेन शी वॉज 10 months old, शी हॅड फॉलन ऑफ, caught on her head and perhaps it had damaged some part of her brain. झालं तसं ज्यावेळेला ती 10 महिन्यांची होती, ज्यावेळेला तिचं वय 10 महिने इतकं होतं, तर काय झालं होतं, ती 10 महिन्याची असताना ती कॉटवरून खाली पडलेली होती, खाट्यावरून खाली पडलेली होती ती तिच्या डोक्यावरती, आणि त्यामुळं तिच्या ब्रेनचा काही भाग म्हणजे मेंदूच्या काही भागाला
इजा झाली होती, त्याचं डॅमेज झालं होतं. दॅट वॉज वाय शी रिमेन्ड अ बॅकवर्ड चाइल्ड अँड केम टू बी नोन ॲज भोली द सिम्पलटन. आणि म्हणूनच ती एक बॅकवर्ड चाइल्ड म्हणजे आपल्या एकूण विकासामध्ये किंवा मुलांचा जो वाढ होते त्याच्यामध्ये ती मागे पडलेली असावी. आणि तिला भोली म्हणजे सिम्पलटन अशा प्रकारचं नाव तिला दिलेलं असावं. म्हणजे जिला फारसं काही म्हणजे थोडक्यात तिचा एवढा पुरेसा विकास जसा व्हायला हवा होता तसा झालेला नव्हता त्या मुलीचा. ॲज द चाइल्ड वॉज व्हेरी फेअर ॲट बर्थ द चाइल्ड वॉज व्हेरी फेअर अँड प्रिटी. आता ज्यावेळेला तिचा जन्म झाला त्यावेळेस हे जे मूल होतं ते अत्यंत गोरं होतं आणि खूप सुंदर होतं, देखणं होतं. बट वेन शी वॉज 2 years old शी हॅड अन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. पण ज्यावेळेला ती 2 वर्षाची होती त्यावेळेला तिच्यावरती ती स्मॉल पॉक्स म्हणजे देवी या रोगानं तिला पकडलं किंवा तिला देवी हा रोग तिला झाला. ओनली द आईज वेअर सेव्ड आणि त्यातनं फक्त तिचे डोळे फक्त वाचले. बट द एंटायर बॉडी वॉज परमनंटली डिसफिगर्ड बाय डीप ब्लॅक पॉक मार्क्स. पण तिचं संपूर्ण शरीर आहे हे कायमस्वरूपी डिसफिगर्ड झालं. म्हणजे डिसफिगर्डचा अर्थ इथं दिलाय स्पॉइल्ड, विद्रूप झालं कायमस्वरूपी. आणि त्याच्यावरती तिच्या पूर्ण शरीरावरती अगदी खोल असे काळे असे पॉक मार्क्स होते म्हणजे देवीचे वण होते तिच्या शरीरावरती संपूर्ण. लिटल सुलेखा कुड नॉट स्पीक टिल शी वॉज 5 अँड वेन ॲट लास्ट शी लर्न टू स्पीक शी स्टॅमर्ड. आता ही छोटीशी सुलेखा ही जोपर्यंत 5 वर्षाची होईपर्यंत तिला काही बोलता येत नव्हतं आणि ज्यावेळेला ती बोलायला ज्यावेळेला शिकली त्यावेळेला ती स्टॅमर्ड व्हायची. स्टॅमर्डचा अर्थ इथं दिलेला आहे स्पीच डिफेक्ट. म्हणजे स्पीच डिफेक्ट होता तिच्यामध्ये, म्हणजे तिच्याकडं बोलण्यामध्ये दोष होता किंवा तिच्यामध्ये एक प्रकारचं ती तोत्र बोलत असायची, तोत्रेपणा तिच्यामध्ये बोलण्यामध्ये होता. द अदर चिल्ड्रन ऑफन मेड फन ऑफ हर अँड मिमिक हर. आता इतर मुलं तिची नेहमी टर उडवत असायची, चेष्टा मस्करी करायची आणि तिला मिमिक करायची, तिची मिमिक्री करायची यासारखं तोत्र तिच्याबरोबर ती बोलत असायची तोत्रेपणानं. ॲज अ रिझल्ट शी टॉक व्हेरी लिटल आणि यामुळेच ती खूप कमी बोलत असायची. रामलाल हॅड 7 children, 3 sons and 4 daughters and the youngest of them was भोली. आता रामलाल यांना 7 मुलं होती, त्याच्यामध्ये 3 मुले म्हणजे मुलगे होते आणि 4 मुली होत्या. त्यातली सगळ्यात छोटी यंगेस्ट जी होती ती होती भोली. इट वॉज अ प्रॉस्परस फार्मर्स हाऊसहोल्ड अँड देअर वॉज अ प्लेंटी टू ईट अँड ड्रिंक. आता बघा ते काय समृद्ध असं शेतकऱ्याचं ते कुटुंब होतं, घर होतं आणि त्या घरामध्ये तिथं खायला प्यायला भरपूरच प्लेंटी पुष्कळ प्रमाणामध्ये मुलांच्यासाठी खायला प्यायला वगैरे त्या घरामध्ये होतं, कारण का मुळातच ते समृद्ध असं घर होतं. ऑल द चिल्ड्रन एक्सेप्ट भोली वेअर हेल्दी अँड स्ट्रॉंग. त्यातली भोली सोडता उरलेली जी 6 मुलं होती ती हेल्दी होती आणि स्ट्रॉंग पण होती. द सन्स हॅड बीन सेंट टू द सिटी टू स्टडी इन स्कूल्स अँड लेटर इन कॉलेजेस. आता मुलांना शहरामध्ये शिकण्यासाठी पाठवलं गेलं शाळांमध्ये आणि त्याच्यानंतर पुढे त्यांना कॉलेज सुद्धा पाठवलं गेलं. ऑफ द डॉटर्स राधा द एल्डेस्ट हॅड ऑलरेडी बीन मॅरिड. तर तिची सगळ्यात मोठी जी होती ज्येष्ठ कन्या होती राधा नावाची, तिचं लग्न झालेलं होतं. द सेकंड डॉटर मंगलाज मॅरेज हॅड ऑल्सो बीन सेटल्ड. आता दुसरी जी मुलगी होती मंगला तिचं पण लग्न ठरलेलं होतं. रामलाल वुड थिंक ऑफ थर्ड चंपा. आता त्यामुळं रामलाल चंपाबद्दलचा विचार करत होते. दे वेअर गुड लुकिंग हेल्दी गर्ल्स. आता त्या मुली होत्या त्या दिसायला चांगल्या होत्या आणि हेल्दी होत्या, आरोग्यदायी होत्या, निरोगी होत्या. अँड इट वॉज नॉट डिफिकल्ट टू फाइंड ब्राईडग्रूम्स फॉर देम. त्यामुळे त्यांच्यासाठी वर शोधणं ही काही अवघड गोष्ट अजिबात नव्हती. बट रामलाल वॉज वरीड अबाउट भोली. शी हॅड नायदर गुड लुक्स नॉर इंटेलिजन्स. पण रामलाल यांना
भोलीबद्दल नेहमीच त्यांना काळजी वाटत असायची. ते चिंताग्रस्त होते भोलीबाबत. कारण का तर नाही ती चांगली दिसत होती, नाही ती हुशार होती. तिचं दिसणं पण चांगलं नव्हतं आणि तिचा बुद्धीचा एवढा विकास पण तिचा झालेला नव्हता. याचं कारण आपल्याला माहिती आहे. ती लहान असताना ती कॉटवरून खाली पडलेली होती, डोक्याला इजा झालेली होती आणि नंतरच्या काळामध्ये तिला देवीचा आजार झालेला होता. त्या रोगाने ती ग्रस्त होती. पेज नंबर 132 वरती बघूयात आपण. भोली वॉज 7 years old when मंगला वॉज मॅरिड. आता या मंगलाचं ज्यावेळेला लग्न झालं त्यावेळेला भोली ही 7 वर्षांची होती. द सेम इयर अ प्रायमरी स्कूल फॉर गर्ल्स वॉज ओपन इन देअर विलेज. आता त्याच वर्षी मुलींच्यासाठी प्राथमिक शाळा ही त्याच वर्षी त्यांच्या गावामध्ये ओपन झालेली होती. द तहसीलदार साहेब केम टू परफॉर्म इट्स ओपनिंग सेरेमनी. आता जे तहसीलदार साहेब होते ते त्या शाळेच्या उद्घाटन समारंभासाठी, सेरेमनी या शब्दार्थ समारंभ, यासाठी ते आलेले होते. ही सेड टू रामलाल, त्यांनी ते रामलाल असं म्हणाले होते त्यावेळेला, ॲज अ रेव्हेन्यू ऑफिशियल यू आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द गव्हर्नमेंट इन द विलेज. एक तुम्ही महसूल अधिकारी या नात्यानं तुम्ही रेव्हेन्यू विभागातले म्हणजे महसूल विभागातलं तुम्ही इथं प्रतिनिधित्व करताय. म्हणजे शासनाचं प्रतिनिधित्व एक महसूल अधिकारी म्हणून तुम्ही या गावामध्ये ते प्रतिनिधित्वाचं काम करताय किंवा तुम्ही प्रतिनिधी आहात शासनाचं, एक तुम्ही महसूल अधिकारी आहात म्हणून. अँड सो यू मस्ट सेट अन एक्झाम्पल टू द विलेजर्स. आणि तुम्ही काय केलं पाहिजे तर तुम्ही गावकऱ्यांच्यासाठी एक तुम्ही उदाहरण तुम्ही ठरावं किंवा तुम्ही तुमचा आदर्श गावकऱ्यांच्या समोर ठेवायला हवा. कशाचा तर यू मस्ट सेंड युअर डॉटर टू स्कूल. तुम्हाला तुमच्या मुलीला शाळेत पाठवलंच पाहिजे तुम्ही. कारण का तर तुम्ही मुळातच सरकारी अधिकारी आहात आणि जर तुम्ही स्वतः जर शाळेत मुलगी पाठवण्याचा पुढाकार घेतलात तर गाववाल्यांना सुद्धा तशा प्रकारचं तुमचं एक आदर्श नमुना मिळेल किंवा आदर्श उदाहरण मिळेल जे गाववाले सुद्धा तुम्हाला फॉलो करतील. ते त्यांच्या मुलीला शाळेत पाठवतील. दॅट नाईट वेन रामलाल कन्सल्टेड हिज वाईफ शी क्राईड, आर यू क्रेझी. आता त्याच रात्री रामलाल यांनी आपल्या पत्नीशी या विषयावरती चर्चा केली. तिला कन्सल्ट केलं, तिला विचारात घेतलं, तिच्यासोबत सल्लामसलत केली. त्यावेळेला ती ओरडली, आर यू क्रेझी, तुम्ही वेडे आहात का. इफ गर्ल गो टू स्कूल हू विल मॅरी देम. इफ गर्ल्स गो टू स्कूल हू विल मॅरी देम. जर मुली शाळेत गेल्या तर कोण त्यांच्या बरोबर लग्न करेल. बट रामलाल हॅड नॉट द करेज टू डिसओबे द तहसीलदार. आता तहसीलदार साहेबांनी आज्ञा दिलेली आहे आणि ही आज्ञा न पाळण्याचं धारिष्ट रामलाल यांच्यामध्ये नव्हतं. ॲट लास्ट हिज वाईफ सेड, आय विल टेल यू व्हॉट टू डू. आता शेवटी त्यांच्या पत्नीनं त्यांना सांगितलं की मी तुम्हाला सांगेन की नेमकं काय करायचं ते. सेंड भोली टू स्कूल, भोलीला शाळेत पाठवा. ॲज इट इज देअर इज लिटल चान्स ऑफ हर गेटिंग मॅरिड विथ हर अगली फेस अँड लॅक ऑफ सेन्स. आता बघा यामुळं काय होईल तर तिचं लग्न होण्याचा संभव आहे, लग्न होण्याचा चान्स आहे या तिच्या शाळेत जाण्यामुळं. कारण का तर तिच्याकडे लॅक ऑफ सेन्स आहे, म्हणजे तिच्याकडे फारसा सुज्ञपणा नाही, शहाणपणाचा अभाव आहे आणि तिचा चेहरा पण विद्रूप आहे, कुरूप आहे, अगली आहे. त्यामुळे शाळेत जर गेली तर तिचं कदाचित लग्न होऊ शकतं, लग्न होण्याची संधी मिळेल. लेट द टीचर्स अँड स्कूल वरी अबाउट हर. तर आपण काय करू, आपण तिला शाळेत पाठवूया आणि तिच्याबद्दलची सगळी काळजी चिंता जी आहे ती आपण नाही करायची, तर शाळेने आणि तिच्या शिक्षकांनी ती काळजी करावी, त्यांच्यावरती हे काम सोडून देऊ. द नेक्स्ट डे रामलाल कॉट भोली बाय द हँड अँड सेड. दुसऱ्या दिवशी रामलालांनी भोलीला पकडलं हाताला धरून आणि ते तिला म्हणाले, कम विथ मी, आय विल टेक यू टू स्कूल. माझ्यासोबत चल, मी तुला शाळेत घेऊन जाईन.
भोली वॉज फ्रायटन्ड. आता भोली घाबरलेली होती. शी डिड नॉट नो व्हॉट अ स्कूल वॉज लाईक. आता शाळा कशी असते हे काही तिला माहित नव्हतं. शी रिमेंबर्ड हाव अ फ्यू डेज एगो देअर ओल्ड काऊ. आता काही दिवसांपूर्वीची तिला त्यांची गाई आठवली. त्यांची म्हातारी झालेली जी गाई होती तिची आठवण झाली. लक्ष्मी हॅड बीन टर्न आउट ऑफ द हाऊस अँड सोल्ड. कारण का तर जी लक्ष्मी होती तिला पण असंच घरात बाहेर काढलेलं नेलेलं होतं आणि तिला विकलेली होती. तर त्या लक्ष्मीची त्या गायीची तिला आठवण झाली. नो 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 शी शाउटेड इन टेरर अँड पुल्ड हर हँड अवे फ्रॉम हर फादर्स ग्रीप. आता नाही 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 असं ती भीतीनं ती ओरडली, धास्तीनं ओरडली आणि आपला हात तिने काय केला तर वडिलांनी जो तिचा हात पकडलेला होता त्या ग्रीप में पकड, त्या पकडीतनं तिने काय केला तर आपला हात तिनं सोडून ती दूर पळून गेली. व्हॉट्स द मॅटर विथ यू यू फूल शाउटेड रामलाल. रामलाल तिच्यावरती ओरडले, काय झाले तुला मूर्ख. आय एम ओनली टेकिंग यू टू स्कूल. मी तुला फक्त शाळेतच तर घेऊन चाललोय. देन ही टोल्ड हिज वाईफ. त्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं, लेट हर वेअर सम डिसेंट क्लॉथ्स टुडे. तर आज काय कर तर तिला चांगली, डिसेंट म्हणजे योग्य, चांगली, प्रसंगांना अनुसरून सभ्य अशी कपडे तिला आज काय करू दे तर घालू दे. और एल्स व्हॉट विल द टीचर अँड द अदर स्कूल गर्ल्स थिंग्स ऑफ अस वेन दे सी हर. नाहीतर काय होईल जर आपण कसलीही कपडे तिला घालू दिली तर मग शाळेतील शिक्षक आणि इतर जे काही मुलं आहेत की नाही तर मग ते काय करतील, ते काय तिच्याबद्दल काय विचार करतील असं ते सांगतात. थोडक्यात काय तर या मुलीच्या नशिबी चांगली कपडे ही काही नसायची. इथं दिलेलंच आहे, न्यू क्लॉथ्स हॅड नेव्हर बीन मेड फॉर भोली. तर नवीन कपडे ही कधीही भोलीसाठी तयार केलेली नव्हती, त्यातून विकत घेतलेली नव्हती किंवा शिवलेली पण नव्हती. द ओल्ड ड्रेसेस ऑफ हर सिस्टर्स वेअर पास्ड ऑन टू हर. तिच्या बहिणींची जी काही जुनी पुराणी कपडे असतील ना तीच तिच्याकडे यायची, त्यांनी वापरलेली असते ती तिच्याकडे वापरण्यासाठी यायची. नो वन केअर टू मेंड ऑर वॉश हर क्लॉथ्स. मेंड म्हणजे सुधारणा करणे, दुरुस्ती करणे. आता त्यातल्या एकालाही माणसाला कोणाला वाटत असं नव्हतं किंवा त्यांनी कोणाची काळजी करत नव्हती की तिचे कपडे जर फाटलेले असले तर ते शिवावेत याचीही कोणाला काळजी नसायची किंवा त्यांना धुवावेत असंही कोणाला तिथं वाटत नसायचं. बट टुडे शी वॉज लकी टू रिसीव्ह अ क्लीन ड्रेस which had shrunk after many washing and no longer fitted चंपा. पण आज सुदैवानं तिला एक स्वच्छ ड्रेस हा तिला मिळालेला होता जो तिची जी बहीण होती चंपा हिला जो आता बसत नव्हता आणि त्यामुळं तो तिला वापरायला दिलेला होता आणि जो श्रंक झाला होता म्हणजे जो आखूड पडत होता चंपाला, तिला बसत नव्हता म्हणून तो तिला तिच्याकडे वापरायला दिलेला होता. श्रंक म्हणजे सिकुडणे किंवा आखूड होणे. शी वॉज इवन बाथ अँड ऑइल वॉज रब इन टू हर ड्राय अँड मॅटेड हेअर. आता तिला आंघोळ घातली गेली आणि तिचे जे काही कोरडे, शुष्क आणि मॅटेड हेअर होते त्याच्यामध्ये तेल लावलं गेलं. आता इथं मॅटेड या शब्दाचा अर्थ आहे एन्टँगल्ड, म्हणजे ज्या केसांचा गुंता झालेला आहे असे केस, म्हणजे एकमेकात अडकलेले केस. आपल्याला माहित आहे की खूप दिवस जर केसांकडे नाही बघितलं तर केसांमध्ये गुंता होतो. तर तशा केसांमध्ये काय केलं तर तेल लावलं गेलं. म्हणजे बघा या मुलीला नाही चांगली कपडे होती, नाही तिच्या केसाला कधी तेल दिलं जात होतं, म्हणजे घरामध्ये सगळं असताना सुद्धा. कारण का तर या मुलीला काही समजत नाही म्हणून तिच्याकडं असं समजून तिच्याकडे दुर्लक्ष केलं जात असावं. ओनली देन डिड शी बिगिन टू बिलीव्ह दॅट शी वॉज बीइंग टेकन टू प्लेस बेटर दॅन हर होम. आता त्यानंतर बघा तिला एका गोष्टीवरती विश्वास निर्माण झाला की तिला अशा ठिकाणी नेलं जात आहे
अशा ठिकाणी ती जी जागा आहे ती तिच्या घरापेक्षा चांगली आहे. म्हणजे शाळा ही जे ठिकाण आहे हे ठिकाण त्या मुलीला तिच्या घरापेक्षा चांगलं वाटायला लागलेलं होतं. वेन दे रीच द स्कूल द चिल्ड्रन वेर ऑलरेडी इन देअर क्लासरूम्स. ज्यावेळेला ते म्हणजे रामलाल आणि त्यांची मुलगी जेव्हा शाळेत पोहोचले त्यावेळेला शाळेमधली मुलं अगोदरच त्यांच्या वर्गामध्ये बसलेली होती. रामलाल हँडेड ओव्हर हिज डॉटर टू द हेडमिस्ट्रेस. रामलालने काय केलं तर आपल्या मुलीला मुख्याध्यापिकांकडे सुपूर्द केलं. लेफ्ट अलोन द पुअर गर्ल लुक्ड अबाउट हर विथ फिअर लेडन आईज. आता बघा तर तिला तिथे एकटीलाच ते सोडून गेले. आता ती बिचारी मुलगी आपल्या फिअर लेडन आईज, लेडन या शब्दाचा अर्थ भरलेले, म्हणजे भीतीनं ग्रासलेले, भीतीनं भरलेल्या अशा डोळ्यांनी ती इकडं तिकडं ती मुलगी पाहत होती. देअर वेअर सेव्हरल रूम्स. त्या शाळेमध्ये अनेक रूम होत्या. अँड इन ईच रूम गर्ल्स लाईक हर स्क्वॅटेड ऑन मॅट्स. आणि प्रत्येक खोलीमध्ये, वर्गखोलीमध्ये मुली तिच्यासारख्या ज्या मुली होत्या त्या चटईवरती बसलेल्या होत्या. आता त्या बसलेल्या होत्या कशा, तर त्याचाही अर्थ इथं दिलेला आहे. स्क्वॅटेड या शब्दाचा अर्थ सॅट ऑन देअर हिल्स, म्हणजे टाचांवरती बसलेल्या होत्या त्या मुली. चटईवरती टाचांवरती बसलेल्या होत्या, पाय दुमडून बसलेल्या होत्या. रीडिंग फ्रॉम बुक्स और रायटिंग ऑन स्लेट्स. द हेडमिस्ट्रेस आस्क्ड बोली टू सिट डाऊन इन अ कॉर्नर इन वन ऑफ द क्लासरूम. आता त्या काय करत होत्या, त्या पुस्तकामधलं वाचत होत्या आणि पाटीवरती काहीतरी लिहित होत्या. मुख्याध्यापिकांनी भोलीला त्याच वर्गामध्ये एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसायला सांगितलं. भोली डिड नॉट नो व्हॉट एक्झॅक्टली अ स्कूल वॉज लाईक अँड व्हॉट हॅपन्ड देअर. आता भोलीला हे अजिबात काही माहीत नव्हतं की शाळा म्हणजे नेमकं असतं तरी काय, तिथं नेमकं काय घडतं, शाळा ही कशासारखी असते, तिथे नेमकं काय घडतं या मुलीला काहीच माहीत नव्हतं. बट शी वॉज ग्लॅड टू फाइंड सो मेनी गर्ल्स ऑलमोस्ट ऑफ हर ओन एज प्रेझेंट देअर. पण तिला एका गोष्टीचं मात्र समाधान वाटली की तिच्याच वयाच्या मुली शाळेमध्ये उपस्थित होत्या. तिच्याच वयाच्या मुली तिथं होत्या आणि त्यांना पाहून त्या तिला सुद्धा थोडंसं समाधान वाटल्यासारखं झालं. शी होप दॅट वन ऑफ दीज गर्ल्स माइट बिकेम हर फ्रेंड. तिला अशी मनात तिच्या इच्छा निर्माण झाली की त्यापैकी एखादी मुलगी तिची मैत्रीण जर झाली व्हावी अशी तिच्या मनामध्ये इच्छा प्राप्त निर्माण तिच्यामुळे झाली. द लेडी टीचर who was in the class was saying something to the girls, but Bholi could understand nothing. आता त्या वर्गामध्ये ज्या शिक्षिका होत्या त्या मुलींना काहीतरी लिहायला काहीतरी सांगत होत्या, म्हणजे काहीतरी सांगत होत्या, पण भोलीला मात्र त्यातलं काहीच समजत नव्हतं. शी लुक्ड ॲट द पिक्चर्स ऑफ द वॉल. भिंतीवरील चित्रांकडं तिनं पाहिलं. द कलर्स फॅसिनेटेड हर. आणि त्या रंग पाहून ती अक्षरशः मोहित झाली, फॅसिनेटेड झाली, आकर्षून गेली त्या चित्रांकडं, त्या रंगांकडं. द हॉर्स वॉज ब्राऊन जस्ट लाईक द हॉर्स ऑन विच द तहसीलदार हॅड कम टू विजिट देअर विलेज. आता चित्रामधला जो हॉर्स होता, घोडा होता, तो तसाच ब्राऊन या रंगाचा घोडा होता चित्रामधला, जो घोडा त्या दिवशी तहसीलदार गावाला भेट द्यायसाठी आलेले होते. तो घोडा जसा घेऊन आलेला सेम तसाच घोडा, तसासारखाच घोडा त्या चित्रामध्ये होता. द गोट वॉज ब्लॅक लाईक द गोट ऑफ देअर नेबर. आता त्यांच्या शेजाऱ्यांची शेळी जशी काळी आहे अगदीच तसंच काळी शेळी त्या चित्रामधली होती. द पॅरेट वॉज ग्रीन लाईक द पॅरेट्स शी हॅड सीन इन द मँगो ऑर्चर्ड. ऑर्चर्ड म्हणजे बगीचा. तर आंब्याच्या बागेमध्ये तिनं जे पोपट पाहिलेले होते, हिरवे पोपट पाहिले होते, तसेच हिरवे पोपट तिथं चित्रामध्ये होते, म्हणजे भिंतीवरती काढलेल्या चित्रांमध्ये होते.
अँड द काऊ वॉज जस्ट लाईक देअर लक्ष्मी, आणि ती जी गाय होती ती त्यांच्या लक्ष्मी या गाईसारखी, तिथं गाईचं पण चित्र होतं. अँड सडनली भोली नोटिस्ड दॅट द टीचर वॉज स्टँडिंग बाय हर साईड स्माइलिंग ॲट हर. आणि अचानक भोलीच्या लक्षात असं आलं की शिक्षिका तिच्या जवळ उभा राहिलेल्या आहेत, शेजारी उभा राहिलेल्या आहेत, आणि त्या तिच्याकडे पाहून हसतायत. व्हॉट्स युअर नेम लिटल वन, तुझं नाव काय? त्या शिक्षिकांनी तिला विचारलं. बो शी कुड स्टॅमर नो फर्दर दॅन दॅट. ती फक्त एवढंच बीत बोलू शकली, किंवा एवढंच ती तोत्रेपणानं एवढंच शब्द तिनं बोलले, यापुढे ती काहीच बोलू शकली नाही. देन शी बिगॅन टू क्राय अँड टीयर्स फ्लोड फ्रॉम हर आईज इन अ हेल्पलेस फ्लड. आणि मग तिनं रडायला सुरुवात केली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. इन अ हेल्पलेस फ्लड या शब्दाचा अर्थ अनकंट्रोल्ड फ्लो ऑफ टीयर्स, म्हणजे तिला अश्रू अनावर झाले, म्हणजे ते अश्रू ती आवरू शकली नाही, इतके अश्रू तिच्या डोळ्यातून त्यावेळेला निघत होते. शी केप्ट हर हेड डाऊन ॲज शी सॅट इन हर कॉर्नर. तर तिनं काय केलं होतं, ती एका कोपऱ्यामध्ये बसलेली होती आणि तिचं आपलं डोकं तिनं खाली घातलेलं होतं. नॉट डेअरिंग टू लुक अप ॲट द गर्ल्स हू शी न्यू वेअर स्टील लाफिंग ॲट हर. तर तिच्यामध्ये वर बघण्याचं धारिष्ट्य नव्हतं, कारण ज्या मुली तिला माहिती होत्या त्या तिच्याकडे पाहून हसत होत्या. यांच्याकडे पाहण्याचे धारिष्ट्य तिच्यामध्ये नव्हतं, किंवा तिच्यामध्ये धाडस नव्हतं. वेन द स्कूल बेल रँग ऑल द गर्ल्स स्करीड आउट ऑफ द क्लासरूम. स्करीड या शब्दाचा अर्थ रॅन ऑर मूव्ड अवे इन अ हरी, म्हणजे घाईघाईनं पळून जाणे, बाहेर जाणे. तर त्या वर्गातील सगळ्या मुली या घाईघाईनं तिथून निघून बाहेर गेलेल्या होत्या, पळून गेल्या होत्या बाहेर. बट भोली डेअर नॉट लिव्ह हर कॉर्नर. पण तिला जो कोपऱ्यातली जागा दिली होती ती जागा सोडण्याचं मात्र धैर्य तिच्यामध्ये नव्हतं. हर हेड स्टील लोवर्ड शी केप्ट ऑन सॉबिंग. आता तिचं अजूनही तिचं जे डोकं होतं तिनं असंच खाली घातलेलं होतं, खाली केलेलं होतं, आणि ती अजूनही हुंदके देत होती, म्हणजे सॉबिंग म्हणजे हुंदके देणे. भोली द टीचर्स व्हॉइस वॉज सो सॉफ्ट अँड सुदिंग. भोली असं नाव घेतलं. त्या शिक्षिकेचा आवाज अत्यंत मृदू होता आणि शांत करणारा होता. इन ऑल हर लाईफ शी हॅड नेव्हर बीन कॉल्ड लाईक दॅट. तर तिच्या अख्ख्या जीवनामध्ये आत्तापर्यंत तिला कुणीही अशा आवाजात तिला कुणीही बोलवलेलं नव्हतं. इट टच हर हार्ट. आणि हे शिक्षिकेचं त्या बोलणं ते तिच्या हृदयस्पर्शी होतं, म्हणजे तिच्या हृदयाला ते टच करणार असं होतं. गेट अप सेड द टीचर. इट वॉज नॉट अ कमांड बट जस्ट अ फ्रेंडली सजेशन. उभी राहा असं त्या शिक्षिकेने भोलीला सांगितलं. आता ती आज्ञा नव्हती, तर ते एक मैत्रीपूर्ण अशी सूचना होती. भोली गॉट अप. भोली उठली. नाऊ टेल मी युअर नेम. आता मला तू तुझं नाव सांग. स्वेट ब्रोक आउट ओव्हर हर होल बॉडी. स्वेट म्हणजे घाम. तर तिच्या संपूर्ण शरीरामधून घाम तिच्या दरदरून फुटला. वुड हर स्टॅमरिंग टोन अगेन डिसग्रेस हर. आता स्टॅमरिंग म्हणजे मगाशी मी सांगितलं की स्टॅमर करणे म्हणजे तोत्रेपणानं बोलणे, नाही का, म्हणजे अडखळत अडखळत बोलणे. तर बघा आताही तिचं जे तोत्रेपणा आहे हा पुन्हा एकदा तिचं डिस्ग्रेस करेल, म्हणजे तिची मानहानी करणार आहे, तिला अपमानास्पद तिला बनवणार आहे असा प्रश्न पडला. फॉर द सेक ऑफ दिस काइंड वुमन. आता या दयाळू स्त्रीसाठी however she decided to make an effort. या आपल्याला प्रेमळपणाने त्यांनी विचारलंय, पण त्यासाठी भोलीने असं ठरवलं की आपण काय करायचं, आपण प्रयत्न करायचा त्यातूनच.
शी हॅड सच अ सुदिंग व्हॉइस शी वुड नॉट लाफ ॲट हर. आता त्यांचा जो आवाज होता तो अगदी शांत करणारा होता, सुदिंग करणारा होता, दिलासा देणारा होता, आणि त्या तिच्याकडे पाहून हसत नव्हत्या. भ भ भो भो शी बेगॅन टू स्टॅमर. पुन्हा एकदा तिने तसंच तो 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 तर तिनं बोलायला सुरुवात केली. वेल डन, वेल डन, द टीचर एनकरेज्ड हर. कम ऑन नाव, द फुल नेम. छान छान, त्या शिक्षिका तिला एनकरेज करत होत्या, तिला प्रोत्साहन देत होत्या. छान छान, बोल बोल, पूर्ण नाव सांग. मग ती भ भ भो भोली. ॲट लास्ट शी वॉज एबल टू से इट अँड फेल्ट रिलीव्ड. शेवटी तिनं भोली अशा प्रकारे ती नाव घेऊ शकली आणि तिला मुक्त झाल्यासारखं वाटलं, मोकळं झाल्यासारखं वाटलं. ॲज इफ इट वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. कारण का तर ही तिच्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती, तिने खूप काही मिळवलेलं होतं, प्राप्त केलं होतं. वेल डन, द टीचर पॅटेड हर अफेक्शनेटली. आता त्या शिक्षिकेने त्यांना छान छान नाव सांगितलं असं म्हणून त्यांनी तिला पॅटेड म्हणजे थोपटले किंवा थाप मारली, तिला अगदी प्रेमानं तिला थोपटलं. अँड सेड, पुट द फिअर आउट ऑफ युअर हार्ट अँड यू विल एबल टू स्पीक लाईक एव्हरीवन एल्स. त्या मॅडमनी त्या मुलीला सांगितलं की तुझ्या मनातून भीती बाहेर काढून टाक आणि तू काय करू शकशील तर भीती जर तुझी गेली तर इतर कुठल्याही मुलासारखी तू पण काय करू शकशील तर तू बोलू शकशील. भोली लुक्ड अप ॲज इट टू आस्क रिअली. तिनं वर पाहिलं आणि जणू तिला असं विचारायचं की खरंच असं होईल. येस येस, इट विल बी व्हेरी इझी. यू जस्ट कम टू स्कूल एव्हरी डे. विल यू कम. तर हो 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 म्हणते, या खरोखर खूपच हे सोपं आहे. तू फक्त एक कर की तू दर दिवशी शाळेत येशील तू शाळेत. भोली नॉडेड म्हणजे होकारार्थी मान भोलीनं डोलावली. येस, ये ये येस अशी ती बोलली. अँड भोली हरसेल्फ वॉज ॲस्टनिश्ड दॅट शी हॅड बीन एबल टू से इट. ये ये आणि येस असं ती म्हटली आणि ती आश्चर्यचकित झाली, बोलली सुद्धा. कारण का तर आपण स्वतःच तिनं तो शब्द तिनं उच्चारलेला होता, ती बोलू शकली होती, याबद्दल तिला आश्चर्य वाटलं. डिडंट आय टेल यू नाऊ टेक दिस बुक. मी तुला सांगितलं नाही का तू बोलू शकशील तर मग हे पुस्तक घे. द बुक वॉज फुल ऑफ नाईस पिक्चर्स अँड द पिक्चर्स वेअर इन कलर. डॉग, कॅट, गोट, हॉर्स, पॅरट, टायगर अँड अ काऊ जस्ट लाईक लक्ष्मी. आता तिला जे पुस्तक दिलं त्या पुस्तकामध्ये अत्यंत छान सुंदर सुरेख अशी चित्र होती. त्या चित्रांमध्ये कुत्रा होता, मांजर होतं, शेळी होती, घर होतं, पोपट होता, वाघ होता आणि गाई होती. त्यांच्या लक्ष्मी नावाच्या जी तिच्याकडे अगोदर त्यांच्या घरी गाई होती त्या गाईसारखी ती सगळी गाईसारखी गाई होती त्या चित्रामध्ये. अँड विथ एव्हरी पिक्चर वॉज अ वर्ड इन बिग ब्लॅक लेटर्स. आणि प्रत्येक चित्राच्या जवळ एक मोठा अक्षरामध्ये, काळ्या अक्षरामध्ये शब्द लिहिलेले होते. इन 1 month यू विल बी एबल टू रीड दिस बुक. त्या शिक्षिकेनी तिला असं विश्वास दिला की 1 महिन्यामध्ये तुला हे पुस्तक वाचता येईल. देन आय विल गिव्ह यू अ बिगर बुक. त्यानंतर मी तुला यापेक्षा मोठं पुस्तक देईन. देन स्टील बिगर वन. त्यानंतर आणखी यापेक्षा मोठं देईन. इन टाइम यू विल बी मोर लर्न दॅन एनीवन एल्स इन द विलेज. आणि त्यानंतर पुढं एक वेळ असा येईल की तू तुझ्या गावामधली इतर कुठल्याही व्यक्तीपेक्षा तू जास्ती शिकलेली असशील, लर्न असशील, असं ती अशा प्रकारचा विश्वास त्या मॅडमनी तिला दिला. देन नो वन विल एव्हर बी एबल टू लाफ ॲट यू. त्यानंतर तुझ्याकडं बघून किंवा तुझ्यावरती कुणीही हसू शकणार नाही असं ते सांगतात. पीपल विल लिसन टू यू विथ रिस्पेक्ट अँड यू विल बी एबल टू स्पीक विदाउट द स्लाइटेस्ट स्टॅमर. त्याने असं तिला विश्वास दिला की लोक काय करतील तर आदरपूर्वक तुझं बोलणं ऐकतील आणि अगदी किंचितस सुद्धा न अडकळता, न तोत्रेपणा येता तू त्यांच्याशी बोलू शकशील. अंडरस्टँड.
नाउ गो होम अँड कम बॅक अर्ली टुमॉरो मॉर्निंग. समजलं तुला? तर मग आता घरी जा आणि उद्या सकाळी लवकर शाळेत ये. भोली फेल्ट ॲज इफ सडनली ऑल द बेल्स इन द विलेज टेम्पल वेर रिंगिंग. आता भोलीला असं वाटलं की जणू गावातील ज्या मंदिर आहेत, टेम्पल मधली ज्या बेल्स आहेत त्या वाजत आहेत. अँड द ट्रीज इन फ्रंट ऑफ द स्कूल हाऊस हॅड ब्लॉसम इन टू बिग रेड फ्लावर्स. म्हणजे अचानक तिच्या मंदिरामधील घंटा वाजायला सुरुवात झालेली आहे आणि तिच्या समोर जे झाड होतं, शाळेच्या समोर जे हे होतं, झाडं होती, ती झाडं मोठ्या लाल फुलांनी बहरलेली आहेत अशा प्रकारचा भास तिला झाला. कारण का तर तिच्यासाठी ही खूप मोठी अचिव्हमेंट होती. आतापर्यंत तिला कोणी समजून घेतलेलं नव्हतं, इतक्या प्रेमानं तिच्याशी कोणी बोललेलं नव्हतं. त्यामुळे तिला घंटा वाजत आहेत किंवा समोरचं झाड हे बहरलेलं आहे, झाडं बहरलेली आहेत असा भास तिला निर्माण झाला. हर हार्ट वॉज थ्रॉबिंग विथ अ न्यू होप अँड न्यू लाईफ. आता तिचं हृदय हे नव्या आशेनं आणि नव्या जीवनानं ते आता धडधडायला सुरुवात झालेली होती. मग तिचं हृदय धडधडत होतं, पण ह्या धडधडीमध्ये एक नवी आशा, नवी उमेद आणि नवं जीवन असल्यासारखं ते धडधडायला सुरुवात झालेली होती. तर मित्रांनो, या व्हिडिओचे या पाठाचे मला 2 भाग करावे लागणार आहेत. याचा एक पाठ इथं संपलाय. याचा दुसरा पाठ मात्र तुम्ही नक्की पहा. म्हणजे याचा दुसरा भाग तुम्ही नक्की पहा, जो मी लगेच आपल्या समोर